सांगलीमध्ये हमाल पंचायत संघटनेच्या वतीने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून 24 एप्रिल रोजी एक अध्यादेश काढण्यात आला आहे, ज्यामध्ये रेशनिंग धान्य पुरवठ्यामध्ये थेट वाहतूक प्रणाली स्वीकारण्यात आली आहे। सरकारच्या निर्णयामुळे शासकीय धान्य गोदामातील आम्हाला त्यांच्यावर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ येणार असल्याचा आरोप करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारने जारी केलेला अध्यादेश रद्द करून त्यामध्ये दुरुस्त करावी अशी मागणी करत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। मागणी आमच्या हक्काची शासकीय धान्य गोदाम हमाल कृषीचा मंडळाचा महाराष्ट्र राज्य हमाल मापडी महामंडळाचा महाराष्ट्र शासनाचे अन्न नागरी पुरवठा विभागानं 24 एप्रिलला एक जी.आर. काढलेला आहे। या जी.आरमुळे राज्यातील शासकीय धान्य गोदाममधील हमाल कामगार हे बेरोजगार होणार आहेत, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे। शासनानं रेशनिंग धंद्यातील थेट वाहतूक प्रणाली स्वीकारल्यामुळं हे काम आता अनोंदित कामगारांच्याकडून करून घेतले जाणार आहेत। शासकीय धान्य गोदाममधील हमालांना हे काम मिळणार नाही। तरी शासनानं त्यांच्या जी.आरमध्ये योग्य तो बदल करून थेट वाहतुकी प्रणालीमधील हमाली धंद्यातील सर्व काम हे त्या जिल्ह्यातील त्या गोदाममधील नोंदणीकृत हमालांच्याकडूनच करून घेण्यात यावं आणि त्यांना त्यांची मजुरी जिल्हा माथाडी मंडळानं ठरवलेल्या मजुरी दराप्रमाणे मजूर मिळावी आणि गेल्या 5 महिन्याची थकीत हमाली मजुरी त्वरित मिळावी। या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापडी महामंडळ आणि माथाडी कामगार संघटना कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदाममधील